Welcome friends, myself T.K. Mayuri Madhukar. Today's my seminar topic is transposable elements. So let's start our topic, transposable elements. Transposable elements are the elements which can move themselves from one strand of DNA to another strand of DNA. Transposable elements म्हणजे काय? It is the special sequence of genes and the ability of special sequence of genes to move from one DNA to the another DNA. It means it called as transposable elements. Some characters of transposable elements. They are present in both prokaryotes also and eukaryotes also. ट्रान्सपोसिबल एलिमेंट्स हे युकॅरियोट्समध्ये पण प्रेझेंट असतात आणि प्रोकॅरियोट्समध्ये पण प्रेझेंट असतात. दे आर मॉडरेटली रिपीटेड सिक्वेन्सेस. आता मॉडरेटली रिपीटेड सिक्वेन्सेस म्हणजे काय? डी एन एमध्ये, जिनोममध्ये किंवा ह्युमनमध्ये जीन सिक्वेन्सेस हे रिपीटेड होत असतात. खूप जास्त वेळा रिपीटेड होण्याचा वेगवेगळा पॅटर्न असतो. तर खूप जास्त वेळा रिपीटेड होत असेल तर आपण त्याला म्हणतो हायली रिपीटेटिव्ह सिक्वेन्सेस. आणि कमी वेळा रिपीट होत असेल तर आपण म्हणतो मॉडरेटली रिपीटेड सिक्वेन्सेस. सो दे आर मॉडरेटली रिपीटेड सिक्वेन्सेस. दे आर डिस्पर्स्ड इन जिनोम. तर जिनोममध्ये ट्रान्सपोसिबल एलिमेंट्स हे जिनोममध्ये एका जागेवर अक्युमुलेटेड नसतात. ते डिस्पर्स्ड इन नेचर असतात. सो दे आर डिस्पर्स्ड इन जिनोम. Their proportion in up to 50% in genome, but in human it is 45%. पण दुसऱ्या जिनोममध्ये बघितलं म्हणजे ईस्टमध्ये, बॅक्टेरियामध्ये तर ते 50% प्रपोर्शन असतं त्याचं. आणि आपण ह्युमन जिनोममध्ये बघितलं तर 45% त्याचं प्रपोर्शन असतं. देन देअर नेचर कॅन बी ऑटोनॉमस ऑर नॉन ऑटोनॉमस. तर ऑटोनॉमस म्हणजे काय की ते जे ट्रान्सपोसिबल एलिमेंट्स आहे ते स्वतः एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनवरती ते मूव्ह करू शकतात. आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये त्यांना कुणाची तरी गरज लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोटीन्सची. देअर नेचर कॅन बी ऑटोनॉमस ऑर नॉन ऑटोनॉमस. They are also called as molecular parasite, selfish DNA, jumping genes. Molecular parasite, selfish DNA, jumping genes ही या ट्रान्सपोसिबल एलिमेंट्सची सिमिलर नाव आहे आणि जम्पिंग जीन्स हे त्याचं पॉप्युलर नाव आहे. त्याच्यानंतर दे मूव बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज ट्रान्सपोजिशन और रेट्रो ट्रान्सपोजिशन. याच्या दोन प्रोसेस आहे. ट्रान्सपोजिशन्स और रेट्रो ट्रान्सपोजिशन. आता ट्रान्सपोजिशनमध्ये काय होतं, हा जो ट्रान्सपोझन आहे, ट्रान्सपोझन म्हणजे काय की हा डी एन एचा सेगमेंट आहे जो एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनला मूव्ह होऊ शकतो. त्याला काय म्हणतात? ट्रान्सपोझॉन. सो हा ट्रान्सपोझॉनचं काय होतं, रेप्लिकेशन होतं किंवा तो कट होतो आणि दुसऱ्या टार्गेट डी एन एला किंवा दुसऱ्या डी एन एला तो जाऊन जोडला जातो. या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सपोजिशन. ट्रान्सपोजिशनमध्ये काय होतं, जो ट्रान्सपोझॉन आहे त्याचं रेप्लिकेशन होतं किंवा तो कट होतो आणि दुसऱ्या टार्गेट डी एन एला तो जोडला जातो. त्याच्यानंतर रेट्रो ट्रान्सपोजिशनमध्ये काय होतं, ट्रान्सपोझॉनचं ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर त्याचं RNA फॉर्म होतो. RNA फॉर्म झाल्यानंतर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर cDNA फॉर्म होतो. cDNA म्हणजे कॉम्प्लिमेंटरी DNA आणि हा कॉम्प्लिमेंटरी DNA टार्गेट डी एन एमध्ये ॲड होतो. यालाच म्हणतात रेट्रो ट्रान्सपोजिशन. देन टू टाईप्स ऑफ ट्रान्सपोजिशन. आता ट्रान्सपोजिशन्सचे पण दोन टाईप आहे. फर्स्ट कट अँड पेस्ट मेकॅनिझम अँड सेकंड वन इज द कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम. आता कट अँड पेस्ट मेकॅनिझममध्ये काय होतं, हा जो ट्रान्सपोझॉन आहे तो कट होतो आणि सेम ॲज इट इज दुसऱ्या
पोझिशनला तो ॲड होतो. आता कट अँड पेस्ट मेकॅनिझम मध्ये इट इज द कॉन्झर्वेटिव्ह टाईप. कॉन्झर्वेटिव्ह टाईप म्हणजे काय, नो चेंज इन कॉपी नंबर. त्याच्यामध्ये त्याच्या कॉपी नंबर इन्क्रीज होत नाही, सेम ॲज इट इज राहतात. त्याच्यानंतर कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझममध्ये काय होतं, तो जो ट्रान्सपोझॉन आहे तो काय करतो, त्याची कॉपी बनवतो आणि मग तो दुसऱ्या DNA दुसऱ्या पोझिशनला ॲड होतो. अँड इट इज द रेप्लिकेटिव्ह टाईप. म्हणजे काय, त्याचं काय होतं, रेप्लिकेशन होतं आणि यामध्ये कॉपी नंबर इन्क्रीज होतो. सो दॅट इज द कट अँड पेस्ट मेकॅनिझम अँड कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम. देन क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सपोसेबल एलिमेंट्स. So class first, class second. Class first, retrotransposons present in both prokaryotes and eukaryotes. It's again classified into two categories: viral retrotransposons. Its example LTR retrotransposons. LTR means long terminal repeats. Then non-viral retrotransposons. Example non-viral long terminal repeats retrotransposons. And class second, transposons present in both prokaryote and eukaryotes. It is classified into two categories: conservative and replicative. Then आता आपण बघू ट्रान्सपोसॉन्स इन बॅक्टेरिया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यात IS element. IS element, its long form is insertion sequence. It is about 1 to 2 kb size. They are autonomous in nature. They are the most common retrotransposon. IS element, it is the most common retrotransposon. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मिडलला प्रोटीन कोडिंग रिजन आहे आणि त्याच्यानंतर आय आर रिजन आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडला DR. IR मीन्स इन्व्हर्टेड रिपीट अँड DR मीन्स डायरेक्ट रिपीट. हे IR आणि DR काय करतं, ट्रान्सपोजिशनला हेल्प करतं. त्याच्यानंतर सेकंड आहे कंपोजिट ट्रान्सपोझॉन. दे आर लार्जर दॅन IS इलेमेंट. कंपोजिट ट्रान्सपोझॉन जे आहे ते IS इलेमेंट्सपेक्षा लार्जर असतात. त्याच्यानंतर टू IS इलेमेंट्स surround a central block of protein coding gene. It means that suppose 2 IS element आपण ॲड केले, 2 IS element ॲड केले, त्याच्यानंतर आपल्याला एक कंपोजिट ट्रान्सपोझॉन्स मिळतो. म्हणजे 2 IS एलिमेंट्स जर ॲड केले तर एक कंपोजिट ट्रान्सपोझॉन फॉर्म होतो. ओके. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल कंपोजिट ट्रान्सपोझॉनचे एक्झाम्पल आहे TN9, TN10, TN5. ओके. देन ट्रान्सपोझॉन इन केस ऑफ यूकॅरियोट्स. ACDS एलिमेंट्स. फर्स्ट आहे ACDS एलिमेंट्स डिस्कवर्ड बाय बार्बारा McClintock. AC ॲक्टिवेटर अँड इट इज ऑटोनॉमस इन नेचर. AC जो आहे तो मेन ट्रान्सपोझॉन आहे. एक्झिबिट कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ ट्रान्सपोझॉन, कट अँड पेस्ट मेकॅनिझम. याच्यामध्ये कट अँड पेस्ट मेकॅनिझम आपण आधी पाहिलं. त्याच्यानंतर DS डिसोसिएट फॉर्ममध्ये असतो अँड इट इज ऑटोनॉमस इन नेचर अँड त्याचं एक्झाम्पल आहे मेज. त्याच्यानंतर नेक्स्ट P एलिमेंट्स. इट इज अप्रॉक्सिमेटली 2.9 kb लॉंग. दे परफॉर्म कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ ट्रान्सपोजिशन, कट अँड पेस्ट. देन इन्व्हर्टेड रिपीट. IR is 31 base pair long. They are autonomous transposons found in Drosophila. P elements हे ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला बघायला मिळतात. P elements ड्रॉसोफिलामध्ये वेगवेगळ्या सेल्समध्ये आपल्याला दिसतात.
फाउंड इन सोमॅटिक सेल्स, फाउंड इन जर्म सेल्स, असे 2 पार्ट त्याचे पडतात. सोमॅटिक सेल्समध्ये हिअर द पी एलिमेंट्स ॲक्ट्स रिप्रेसर्स ऑफ ट्रान्सपोजेस ॲक्टिव्हिटी. पी एलिमेंट्स हा सोमॅटिक सेल म्हणजे काय, बॉडी सेल, आणि जर्म सेल मीन्स गॅमेट्स. बॉडी सेलमध्ये पी एलिमेंट्स जो आहे तो रिप्रेस होतो, आणि रिप्रेस झाल्यामुळे ट्रान्सपोजिशन ही ॲक्टिव्हिटी शो करत नाही. ट्रान्सपोजिशन ही ॲक्टिव्हिटी बॉडी सेलमध्ये ड्रॉसोफिलाच्या शो करत नाही पी एलिमेंट्स. देन फाउंड इन जर्म सेल, जर्म सेल मीन्स गॅमेट्स. गॅमेट्समध्ये काय होतं, हा जो पी एलिमेंट्स आहे तो ट्रान्सपोजिशनची ॲक्टिव्हिटी शो करतो. ट्रान्सपोजिशनची ॲक्टिव्हिटी शो करतो बाय ट्रान्सपोजेस एन्झाईम. Then retrotransposons. Retrotransposons, they are most common in eukaryotes. Retrotransposons are most common in eukaryotes. They exhibit copy and paste mechanism. याच्यामध्ये कोणतं मेकॅनिझम, कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम. दे आर ऑफ 2 ways, व्हायरल रेट्रोट्रान्सपोझॉन्स अँड नॉन व्हायरल रेट्रोट्रान्सपोझॉन्स. व्हायरल रेट्रोट्रान्सपोझॉन्स म्हणजे काय, दे आर कॉमन इन लोअर युकॅरियोट्स. लोअर युकॅरियोट्स म्हणजे ईस्टमध्ये वगैरे. देन दे शोज सिमिलॅरिटीज विथ रेट्रोट्रान्सपोझॉन्स. रेट्रोव्हायरसेस सारखे सिमिलॅरिटीज ते शोज करतात. एक्झाम्पल TY एलिमेंट इन ईस्ट. सेकंड एक्झाम्पल THE1 in human, the one in human. Then third one example is Capia element in Drosophila. Then non-viral retrotransposons. Non-viral means ते व्हायरस सारखी, व्हायरसच्या DNA सारखी सिमिलॅरिटीज ते शो करत नाही. Non-viral retrotransposons, they do not show similarities with retroviruses. They do not contain LTR. LTR means long terminal repeats. IT comprises 2 categories, that is the line and sign. Line means long interspersed nuclear element, and sign means short interspersed nuclear element. That is all about the transposable elements. So thank you.